तर भिवंडीत मुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात सभा होणार आहे। भिवंडीत महायुतीची महासंकल्प सभा होईल। फडणवीस थोड्याच वेळात भिवंडीत दाखल होतील। भिवंडीत महायुतीची विजयी संकल्प सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी। काही वेळातच मुख्यमंत्री सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत। भिवंडीत महायुतीची महासंकल्प सभा होणार आहे। मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महायुतीची महासंकल्प सभा भिवंडीत काही वेळातच सुरू होईल। फडणवीस काही वेळातच तिथं पोहोचणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होईल। छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेचं आयोजन करण्यात आले। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय वातावरण तापणार आहे। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कल्याणमध्ये जाहीर सभा घेतील। कल्याण पूर्वेतील खडेगोलवली परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार आहे। तर सभेच्या ठिकाणावरून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते आज येणार आहेत। मी आहे कल्याण पूर्वेतील खडेगोलवली छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या परिसरामध्ये। इथे जो आहे आज जी आहे मोठी जाहीर सभा होणार आहे। त्यासाठी पूर्णतः पक्षाकडनं जे आहे तयारी करण्यात आली। भला मोठा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे डी झोन देखील केलेला आहे। कोणतेही म्हणजे सुरक्षेसाठी हा डी झोन करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बाजूला असलेले VVIP जी लोक आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली। त्याप्रमाणे नागरिक आहेत किंवा इकडचे मतदार आहेत, कार्यकर्ते त्यांच्यासाठी देखील जागा जी आहे, आसन व्यवस्था जी आहे ते मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेमध्ये 122 जे आहेत उमेदवारांसाठी निवडणूक ज्या आहेत होणार आहेत। मात्र त्यापैकी 20 उमेदवार जे आहे ते बिनविरोध जे आहे ते निवडून आले। त्यामुळे 102 जागांसाठी 15 तारखेला निवडणूक जे आहे ते होणार आहेत। तर 16 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे। आज ज्या सभेसाठी महायुतीचे जे आहेत ते कार्यकर्ते त्याचप्रमाणे पदाधिकारी देखील जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस जे आहेत ते जे उमेदवार आहेत त्यांना काय सांगतायत, काय मतदानाच्या नागरिकांना काय सांगतात ते हे पाहावं लागणार आहे।